जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम मिळणार आहे। आता पसंती क्रम आल्याच्या नंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, किती जागांसाठी पसंतीक्रम येणार आहे, या शिक्षक भरतीमध्ये 55-60 चा नियम असेल किंवा वयाच्या संदर्भामधला जो नियम आहे तो एक्झॅक्टली काय असणार आहे, त्यातल्या त्यात आश्रमशाळांच्या जागा आलेल्या आहेत किंवा नाही, आणि त्यातल्या त्यात ज्या जागा या फेजला आलेल्या नाहीत कोणत्या वर्गाच्या त्या जागा आहेत आणि मग त्यांचं भविष्य नेमकं काय होणार आहे। आणि कालच्या तारखेला मंत्रालय मुंबई या ठिकाणी जी महत्त्वाची बैठक झालेली आहे त्याचं ॲनालिसिस आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। शिक्षक भरतीच्या सध्याच्या घडीच्या ज्या काही सगळ्या घडामोडी आहे, सगळ्या घडामोडी आपण अगदी शॉर्ट टाइम मध्ये जे आहे एकाच सेशनच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टी या ठिकाणी ज्या आहे फापट पसारा पद्धतीने न सांगता तुम्हाला थोडक्यात सांगण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्याला पसंतीक्रमाच्या संदर्भामध्ये म्हणा, शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये म्हणा, तुम्हाला हवी असेल मदत तर आपल्यासाठी अवेलेबल आहे शिक्षक भरती गायडन्स बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळेल, फक्त पसंतीक्रम नव्हे, पसंतीक्रम तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे कशा प्रकारे द्यायचे त्याची एक सॉलिड अशा प्रकारची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती तर सांगितली जाणार आहे, त्या बाबतीमध्ये नो डाऊट। परंतु मार्केटमध्ये जे सांगितलं जातं की फक्त पसंतीक्रमासाठी बॅच आहे, तसं नव्हे। तर याचं वैशिष्ट्य काय आहे, या बॅचचं सर्वात मोठं जर कोणतं वैशिष्ट्य असेल तर ते आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचं एक कंप्लीट व्हिडिओ सिरीज आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक्सपोर्ट करून दिल्या जाणार आहे। या पद्धतीने मी लोकांना गाईड करतो, तुम्ही देखील लोकांना गाईड करू शकाल, एवढी माहिती तुम्हाला होऊन जाणार आहे। आणि सर्वाधिक महत्त्वाचं आहे, तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत, जे काही प्रश्न आहेत भरतीशी निगडीत किंवा स्वतःच्या डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये, क्वालिफिकेशनच्या संदर्भामध्ये, कशाही संदर्भामध्ये, ते तुम्हाला 1 to 1 जे आहे लाईव्ह सेशनच्या माध्यमातून विचारता येणार आहे। तुम्हाला तुमच्या शंकांचं 100% समाधान या ठिकाणी करून दिलं जाणार आहे। बाकी मुलाखतीची तयारी असेल, टेलिग्रामचा ग्रुप असेल, या गोष्टी तर आहेतच आहे, पण या दोन गोष्टी ज्या आहे यामध्ये तुमच्यासाठी हायलाइटेड पॉइंट आहे। त्यासाठी तुम्हाला जर मदत हवी असेल तर आपण या ठिकाणी जे आहे मास्टर टीचर हे जे ॲप आहे मोफत डाउनलोड करून घ्या। युट्यूबलाही आपण या ठिकाणी तुम्हा लोकांना गाईड करतोच आहोत, परंतु युट्यूबला मर्यादा येते आहे, कारण युट्यूबचा मॉब जास्त आहे, प्रत्येकापर्यंत आपण पोहोचू शकत नाहीये। परंतु बॅच मध्ये लिमिटेड लोक असल्या कारणाने आपण त्यांच्या प्रत्येक प्रश्नापर्यंत पोहोचतोय। हे आहे त्यामागचं सर्वात मोठं वैशिष्ट्य, जे की आपण युट्यूबला तेवढंसं गायडन्स करू शकत नाहीये, त्याला येतात मर्यादा। तरी मी माझ्या परीने युट्यूबलाही मार्गदर्शन करणारच आहे। चला आता जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। आपला मुख्य मुद्दा असा आहे की सध्या जे आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहे त्या घडामोडी थोडक्यामध्ये जाणून घ्यायच्या। बघा, कालच्या तारखेला शिक्षक भरती संदर्भामध्ये मुंबईच्या मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, शिक्षण मंत्री महोदय, शिक्षण राज्यमंत्री महोदय आणि आयुक्तांपासून ते जे काही अवर सचिव आहे, मुख्य सचिव आहेत शालेय शिक्षण विभागाचे, ही सगळी मंडळी उपस्थित होती। फक्त शिक्षक भरती एकमेव मुद्दा नव्हता, परंतु शिक्षण विभागाशी रिलेटेड सगळे मुद्दे त्यामध्ये होते। त्यामधला एक मुद्दा शिक्षक भरतीचा देखील आहे आणि शिक्षक भरतीला त्या मीटिंगच्या दरम्यान ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। म्हणजे काय आहे, येत्या 2-3 दिवसामध्ये म्हणा किंवा आजपासून पुढे कधीही आपल्याला पवित्र पोर्टलला प्रिफरन्सेस न्यूज बुलेटिन पाहायला मिळालेलं असणार आहे। ही आहे आताची ब्रेकिंग न्यूज, कदाचित तुम्हाला लोकांपर्यंत ही बातमी पोहोचलेली देखील असणार आहे। आता महत्त्वाचं आहे की इथून पुढे नेमकं काय, आपल्याला नेमकं काय करायचंय। तर बघा, लक्षात घ्या, आता पसंतीक्रम येणार आहे, आता आपण रेडी आहोत। कधी येणार प्रत्येकाच्या ज्या आहे मनामध्ये शंका निर्माण झाली होती, काही जणांच्या मनामध्ये जे आहे निगेटिव्हिटी पसरली होती, असू द्या, आता त्या सगळ्या गोष्टी दूर झालेल्या आहेत, पॉझिटिव्ह वातावरण आहे। पसंतीक्रम आल्या मला काय करायचंय त्याची एक प्लॅनिंग करा, ते फार जास्त महत्त्वाचं आहे। कारण मला जे आहे प्रिफरन्सेस डाउनलोड करायचे आणि डाउनलोड केल्याच्या नंतर मला जे आहे कशा प्रकारे स्ट्रॅटेजी ठरवायची आहे, काय करायचं आहे, मार्केटमध्ये काय चालू आहे, कोणत्या लोकांचा ओढा कोणत्या जागांकडे आहे, कोणत्या विभागाकडे आहे, कोणत्या जिल्ह्याकडे जास्त प्रिफरन्सेस आहे, कोणत्या जिल्ह्याकडे कमी प्रिफरन्सेस देण्यासाठी या ठिकाणी मुलं चर्चा करत आहेत,
या सगळ्या बाबींवरती आपल्याला लक्ष ठेवायचं, कारण आपल्याला जे आहे एक स्ट्रॅटेजी बनवायची आहे. पसंतीक्रम मला कुठं द्यायचा आहे, त्यासाठी मला काय करावं लागेल, मला स्वतःचं जे आहे अनालिसिस करावं लागेल. मला एक्झॅक्टली स्कोर किती आहे, मग मी कोणत्या वर्गाला या ठिकाणी टार्गेट करावं, कारण साहजिक आहे माझा स्कोर आणि माझी कॅटेगरी आणि मला आलेला जो काही माध्यम आहे किंवा जो विषय आहे त्या विषयाला अनुषंगाने पहिल्यांदा ठरवावं लागेल की माझा स्कोर जो आहे तो कोणत्या वर्गासाठी सुटेबल आहे. समजा माझा स्कोर ऍव्हरेज आहे आणि मी पार 11वी-12वीला पसंतीक्रम देतोय, मग हे चुकीचं ठरेल कुठेतरी. म्हणजे आपल्याला ऍव्हरेज मार्क असतानाही ऍटलीस्ट जे आहे आपण खालच्या वर्गाला जर प्रेफरन्स दिला तर तिथं आपलं सिलेक्शन होऊ शकेल. आपल्याला स्वतःचं अनालिसिस करावं लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या कॅटेगरीच्या, माझ्या विषयाच्या, माझ्या माध्यमाच्या, माझ्या समांतर आरक्षणाच्या वॅकन्सीज कोणत्या ठिकाणी आहे, याच्यासाठी जे आहे आपल्याला बरंचसं कच्चं काम करावं लागेल. त्या गोष्टी आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत. त्याची रिसर्च आपली चालू आहे. ठीक आहे, त्यासाठीच मी तुम्हाला जे आहे गायडन्स बॅच मध्ये स्पेशल अशा प्रकारचे सेशन्स देतोय. एक तर हे काम करायचंय. दुसरे दोन महत्वाचे प्रश्न आहेत जे की वारंवार मला वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात येते की सर 55-7च्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये काय आहे. बघा 55-7च्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय. ठीक आहे, 55-7चा जो निर्णय आहे तो रद्दबातल ठरवण्यात आलेला आहे. त्यानंतर शासनाच्या वतीने एक नोटिफिकेशन, एक परिपत्रक येणं अपेक्षित होतं, परंतु अनफॉर्च्युनेटली अजूनही ते पत्रक आलेलं नाही. त्यामुळे ना काही जणांना अजूनही थोडासा डाऊट वाटतोय, कारण शिक्षक भरतीमध्ये ना आपल्याला एवढ्या ठेचा लागल्यात, जोपर्यंत आपण कागद पाहत नाही ना तोपर्यंत काही जणांना विश्वास बसत नाही. खऱ्या अर्थाने नियमानुसार तीच गोष्ट खरी आहे की कागद पाहिल्यानंतरच आपण त्या गोष्टी खऱ्या मानायला पाहिजे. परंतु वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचे जे काही डेलिगेशन आहेत, मंत्रालय असेल, आयुक्त ऑफिस असेल किंवा परीक्षा परिषद असेल, त्या ठिकाणी ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांना स्पष्ट सांगण्यात येतं की 55-7चा मुद्दा यावेळेस लागू असणार नाही, परंतु हे सगळं ओरली आहे. आता त्या शिक्षक भरतीच्या पसंतीक्रम जेव्हा येतील, जाहिरात ज्यावेळेस येईल त्यावेळेस एक नवीन नियमावली आपल्याला पाहायला मिळेल. पसंतीक्रम कोणी कुठे द्यावं, कोण कुठे पात्र आहे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी असेल. तर त्यामध्ये जे आहे एक महत्वाचा मुद्दा 55-60चा देखील असणार आहे, हे मात्र निश्चित आहे. परंतु एक गोष्ट आहे की 55-60चा मुद्दा इथून पुढे लागू असणार नाही. जरी तुम्ही टीईटी किंवा सीटीटी मध्ये 55 ते 59% दरम्यान मार्क घेऊन पास झालेले असाल तरीही तुमचा दावा ओपनच्या जागांवर असणार आहे. परंतु एक बारीकसा प्रश्न याच्याशी निगडीतच आहे की ठीक आहे 55-60चा नियम तर रद्द करण्यात आलेला आहे, परंतु जे उमेदवार आपला एज क्रायटेरिया क्रॉस केलेले आहे त्या उमेदवारांना ओपनच्या जागा दाखवल्या जातील का. उदाहरणार्थ जे रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहे, रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना जर त्यांचं वय 38 क्रॉस झालं असेल तर ओपनचे पसंतीक्रम येतील का. पहिली ते 8वीच्या जागांसाठी मी तुम्हाला सांगतोय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात सांगतोय, कारण प्रायव्हेट सोसायटीला जर आपण बघितलं तर 9वी ते 12वीला वयाची काहीही अट नाहीये, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वयाची अट आहे. या संदर्भामध्ये 2022ला तर असा नियम नव्हता, पण आता यावेळेस नेमकं काय असेल ते आपल्याला येणाऱ्या शिक्षक भरतीची जी नियमावली असेल त्यामध्ये स्पष्टपणाने नमूद केलेलं असेल. मला अपेक्षा आहे की त्या पद्धतीने जे आहे एक बॅरियर लावल्या जाऊ नये आणि लावलं जाणार नाही, परंतु तरी आपण वेट अँड वॉचची भूमिका या ठिकाणी घेऊया. आणखी दुसरी गोष्ट महत्वाची जर का सांगायची झाली तर आता नेमकं काय करायचं आहे तर आपण आपले डॉक्युमेंट बघा, आपला सगळा जो डेटा आहे पवित्र पोर्टलवर अपलोड केलेला त्याचं अनालिसिस करा. आपल्या मनामध्ये जर का काही डाऊट्स असेल, काही शंका असतील तर ते आता दूर करा. पसंतीक्रम देताना किंवा पसंतीक्रमला लॉक केल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये जे आहे कोणतीही शंका शिल्लक राहता कामा नये. जे काही आहे, मला मीडियमचा प्रश्न आहे, मला टक्केवारीचा प्रश्न आहे, मला डेट ऑफ बर्थचा प्रश्न आहे, मला कन्व्होकेशन सर्टिफिकेट, कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा डाऊट आहे, काहीही डाऊट असू द्या आजच क्लिअर करा. आज आपल्याकडे शांततेचा काळ आहे, 2-4 दिवस आहे ना, या दिवसांमध्ये आपले सगळे डाऊट्स क्लिअर करा. आणि तुम्हाला तेच डाऊट्स जर का क्लिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी जे आहे लाईव्ह सेशन्स अवेलेबल आहे. दररोज लाईव्ह सेशन आहे. जोपर्यंत तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होत नाही तोपर्यंत आपण लाईव्ह सेशन या ठिकाणी संपवत नाही. जेणेकरून काय व्हायला पाहिजे की गायडन्स बॅच मध्ये जॉईन झालेला प्रत्येक उमेदवार त्याचा प्रश्न या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. ते आपलं या ठिकाणी टार्गेट आहे.
म्हणून आपण त्या गोष्टी या ठिकाणी करतोच आहोत. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हा लोकांना या ठिकाणी सांगावीशी वाटते आहे की जागा भरपूर आहेत. मी याच्या पूर्वी देखील सांगितलंय, वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांच्या हवाल्याने देखील सांगितलेलं आहे की यावेळची भरती ऐतिहासिक होऊ घातलेली आहे. आपल्याला अनपेक्षित अशा प्रकारच्या जागा आलेल्या आहेत. हे सर्वांचं जे काही शुभचिंतन आहे त्याचं फलित आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. 28,000च्या आसपास जागा येताना आपल्याला दिसत आहे. फक्त आपण जे आहे आता प्रार्थना करा की आयत्या वेळेला काही भानगड याच्यामध्ये होऊ नये. तू म्हणाल सर आणखी आयत्या वेळी काय भानगड होऊ शकते? हे बघा, शुभच बोलायला पाहिजे, परंतु एक गोष्ट कदाचित तुमच्यापर्यंतही ती पोहोचली असेल की जे कार्यरत शिक्षक आहेत, कार्यरत शिक्षकांनी या ठिकाणी जेवढ्या जागा अपलोड केलेल्या आहे तेवढ्या जागांपैकी 20% जागा आंतरजिल्हा बदलीसाठी रिझर्व्ह ठेवा अशी मागणी केली आहे. मी असं म्हणत नाहीये की त्यांची ती मागणी मान्य झाली वगैरे वगैरे, परंतु त्यांनी अशी मागणी केलेली आहे. आता त्याच्यावर काय होईल, शक्यतो त्याच्यावरती आता डिसिजन होणार नाही. फेज 2 च्या वेळेस जे आहेत त्या गोष्टी पाहिल्या जातील अशी आपल्याला अपेक्षा आहे. म्हणजे भरतीमध्ये अडथळा येणार नाही, कारण मंत्रालय स्तर असेल किंवा आयुक्त ऑफिस किंवा परीक्षा परिषदचं लेवल असेल तिथून सगळं काही ग्रीन सिग्नल मिळाल्याचं आपल्याला दिसतो आहे. दुसरी एक गोष्ट आहे, 28,000 जर जागा आल्या असेल तर सर्वांचीच चांदी होणार आहे, परंतु यामध्ये बॅड लक आहे. आता अनफॉर्च्युनेटली हे बोलावं लागतंय, 11वी-12वीच्या जागा तुलनेनं फारच कमी आपल्याला दिसत आहेत. त्यापेक्षा थोड्याशा जास्त जागा या 9वी-10वीच्या असणार आहेत. त्यापेक्षा जास्त जागा 6वी ते 8वीच्या असणार आहे आणि सर्वाधिक जागा 1 ते 5 वर्गाच्या आपल्याला पाहायला मिळतील. 1 ते 5चं मेरिट मला वाटतं सर्वात कमी येणार आहे. त्याचं देखील अनालिसिस आपण आपल्या परीने करणार आहोत, कारण तुम्ही जर का गायडन्स बॅच मध्ये जॉईन केलेलं असेल तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये मी कशा पद्धतीने तुम्हाला जे आहे कोणी कोणत्या वर्गाला टार्गेट करावं किंवा एनी चान्स, हे अशा प्रकारचे सेशन्स आपण घेतलेत जेणेकरून मला माझं जे स्टेटस आहे सध्याचं ते समजलं पाहिजे की मी भरतीमध्ये इन आहे, आउट आहे, किंवा मी कोणत्या वर्गाला टार्गेट करायला पाहिजे, कोणत्या जिल्ह्याला टार्गेट करायला पाहिजे. त्या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स या ठिकाणी गायडन्स बॅच मध्ये मास्टर टीचर ऍप वरती आपण देतोय, अगदी माफक दरामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता या पद्धतीने आपल्याला जागा येताना दिसत आहेत, त्यामुळे प्रिपेअर राहा. आपल्या ज्या काही शंका आहेत त्या सगळ्या दूर करा आणि फक्त आता एकच शंका शिल्लक ठेवा, मी कुठे पसंतीक्रम देऊ, म्हणजे मी कुठं ना कुठेतरी या ठिकाणी लागलो पाहिजे. ही एकच शंका शिल्लक राहिली पाहिजे. तिथे जाहिरात आल्याच्या नंतर तुमची दूर केली जाईल. त्याच्या व्यतिरिक्त काहीही असू द्या, कितीही मोठा प्रॉब्लेम असू द्या, ते दूर करण्यासाठी प्रयत्न करा. यानं त्या माध्यमातून मी नाही आणखी बरेचसे मार्गदर्शक तुमच्यासाठी अवेलेबल आहे. माझ्याकडून नाही सोल्युशन मिळालं दुसऱ्यांकडून करा, परंतु आजच ते जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं सोल्युशन करून ठेवा, जेणेकरून आयत्या वेळेला आपली पंचायत होऊ नये. पसंतीक्रमाला साधारणतः पहिल्यांदा 10 दिवस आणि त्याच्यानंतर आणखी एखाद्या 7 दिवसांची मुदतवाढ, असं एक 15-16 दिवसांचं कालावधी मिळू शकतं, ही शक्यता वर्तवतो आहे या ठिकाणी. तेवढ्या दिवसांमध्ये आपल्याला बाकीची सगळी कामं या ठिकाणी करायची आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, परंतु मला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या, तरी मी पटापट बोलतो, एवढं हळूहळू बोलत नाहीये, कारण तुमचा वेळ महत्वाचा आहे. परंतु नाईलाज आहे, मला जेवढी माहिती द्यायची ती एवढ्यापेक्षा कमी मिनिटामध्ये ऍडजस्ट होणार नव्हती. याच्या व्यतिरिक्त काही शंका तुम्हाला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, किंवा आणखी तुम्हाला जर का वेगळ्या काही गोष्टी हव्या असेल तर तुमच्यासाठी मास्टर टीचर ऍप वरती शिक्षक भरती गायडन्स बॅच अवेलेबल आहे. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे या म्हणीप्रमाणे, कारण मी स्वतः जे आहे या ठिकाणी तुमच्यासाठी परमनंटली अवेलेबल आहे तुमच्या सगळ्या शंका सोडवण्यासाठी. पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.